4:50 झालेत. 30 मिनिटात 60 षटक टाकायचे. ओके, मॅच स्टार्ट होते. पहिला षटक घेऊन जातो बघायला मिळतो म्हणजे हिमेश. पहिला चेंडू ड्राईव्ह केला, सरळ चेंडू जातोय तो मिडॉनच्या रिझनला. मिड विकेटचा खेळाडू इथे पाहायला मिळतोय. इथे वाटी क्षेत्ररक्षण करेमध्ये एक धाव हे तुम्हाला बघायला मिळते. आई एकवीर आणि तृषांक आणि ऋषांक 11. टॉसवीर ऋषांक आई एकवीर आणि टॉस ऋषांकने जिंकला आणि फिल्डिंग घेतलाय. चला पुन्हा एकदा दीपक भाऊ, आपल्याकडे अजून एक कॉमेंटेटर आहेत तुमच्याबरोबर, सहयोग आरेकर, त्यांना बोलवा तुमच्याकडे. चांगली कॉमेंट्री करतात ते, त्यांना पण बोलवा. या सहयोग आरेकर या. खरोखरच मी तो वाट बघतोय कोणता दुसरा समालोचक आमच्याकडे येतोय. सहयोगजी या, खूप चांगलं समालोचन करतात असं मी नाव ऐकलं होतं, पण आज तुम्ही जर आलात तर खूप बघायला मिळेल. आपण बोलायचं, आपलं काम त्यांचं काम आहे ते, आपण नाही बोलायचं. चला 12 ते 16 या कालावधी तुम्हाला फ्रेंड्स यस बघतात, सांगतात. हा ते सांगतात बघा. चला आपण बघा 12 ते 16 आउट आहे, डिसिजन आउट. तर पहिला गडी तंबूत पडतो आणि बाद झाले ते ज्ञानेश्वर. ठीक आहे. चला आता बाकी लास्ट वॉर्निंग आहे, नो डाऊट. आई एकविरा किती वॉर्निंग तुम्हाला द्यायची हो? ही शेवटची वॉर्निंग आयोजकांनी दिलाय. आता बाकी बघा अक्रॉस तुम्हाला होते. निखिल नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 12 ते 16 कालावधीमध्ये आपण ओपन टुर्नामेंट एक गाव एक संघ पहिल्यांदा रॉबिन लिंगमध्ये खेळ. फक्त 16 संघ घेणारे. पहिलं पारितोषिक 50,000 रुपये. मीच तुम्हाला समालोचक कारण माझ्या त्या टुर्नामेंट आवर्जून ज्या 15 ते 17 टुर्नामेंट अशा असतात जिथे मीच असतो त्या लोकांमध्ये. मग तिथे वर्षात 4 करा 5 करा. त्याच्यावेळी बघा गत वर्षीचा हा संघ विजेता होता आपला निलेश पायटर. गुड बॉलिंग. एका सामन्यात अतुल जाधव सेमीफायनल गाजवली आणि फायनल सामना गाजवला तो म्हणजे लेफ्ट आर्म धनंजय. 6 चेंडू 3 धावा दिलेल्या नाहीयेत. चला आपण बघत आहात पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. फुटत चेंडू सरळ ट्रॅव्हल केला, सरळ चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बाकी मनोज राऊतरावाचा खेळाडू म्हणून बघायला मिळतोय. एक धाव फरकाला लागतात. धावसंख्या होती ती 2. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला बघायला मिळाली. दुसरी मॅच ते बघतात, त्यांचं काम झालं महेशच्या बाजूला बसतात. सरसावलेत पुढे, सरळ चेंडू टोलवला आणि सरळ चेंडू जातोय 6 धावा. हो हो हो, काय सुंदर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न बघायला मिळतो. सुंदर जातो सीमा पलीकडे 4 धावा.
बॅटिंग उत्कृष्ट अशी बाउंड्री बघायला मिळाली. आता बाकी गोलंदाजीसाठी तुम्ही मनोज या सामन्यात वाटते मनोज कदाचित 2 षटकं टाकेल. अगोदरच्या सामन्याला 1 षटक टाकलाय कारण इथे मॅच तुम्ही बघितला इथे डू ऑर डाय मॅच पुन्हा एकदा बघायला मिळते. इथे तुम्ही जिंकलात उद्या बाकी तुम्हाला पहिला सामना खेळावा लागला. यातील विजेता आणि रेड शेप असा पहिला सामना सकाळी 9:15 वाजता कंपल्सरी सर्वांना यायचं आहे. नो लेट. 10 वाजता चेंडू टाकलाच जाईल ह्याची कृपया सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. चला मनोजी घाई करा प्लीज. इथे बाकी रिव्हर्स साठी लॉक केलं जात आहे. दर्जेदार खेळ. या खेळाने प्रत्येकाची मनं जिंकलीत आणि बघता बघता महाराष्ट्राच्या पटलावर एका गावाची एक सुंदर टुर्नामेंट तुम्हाला बघा. मोठे मोठे सेलिब्रिटी कालच्या दिवसात पाहिला आपण. दादूसनाचा मोठा खेळ. फुलटच चेंडू हे टाकला गेला. लो फुलटच खरं घातक बघायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये बघा स्पर्धेचे नियम आहेत. पहिल्या षटकात 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, दुसऱ्या षटकात 3 बाहेर, नंतर बाकी 4-5 म्हणजे 4 तुम्ही सर्कलच्या आत आणि 5 सर्कलच्या ठेवायचे. हे नियमावली या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळते. खरोखरच आमच्या दत्तानी साहेबांचं मनापासून कौतुक करेल. स्वतःची प्रॉपर्टी असताना हे मैदान जिथपर्यंत खेळायला देतात तिथपर्यंत त्याचा गौरव आणि खरोखरच आभार मानायला पाहिजे. पुनश्च बाकी तुम्हाला आता पाहायला मिळतं इकडे ऑनसाईडचा खेळाडू मध्ये घेतला आणि ऑफसाईडला खेळाडू बाहेर पाठवलं. डीप कव्हर पाचारण केलं जातंय. डीप गलीला पाचारण केलं गेलं आणि इथे पाहिलं तर तुम्हाला डीप मिड विकेट पाहायला मिळते. नॉट लॉंग ऑन नॉट मिड ऑन बघायला मिळते. पुनश्च एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हालताना मनोज राऊत नावाचा जाडू नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू प्रत्येकाला बघायला. आपल्या षटकातला पुढचा चेंडू. इथे बाकी चेंडू टटवलाय. बॅकफुटला गेलाय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला जातो. चेंडू सीमा पाडेकडे 4 धावा. खणखणीत चालूकार. घरी आपण मोठं घर हे आपण तारापूरमध्ये बघत आहात. येताना तुम्हाला लागते ते मोठं घर. पुन्हा एकदा मनोज आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतोय. इथे बाकी चांगला चेंडू सरळ पायावर वेध घेतला होता. अन्यथा मोठा अपील झाला असता. सोटा नाराज झालेत. आपल्या इथे कमरेवर हात ठेवलाय आणि मनाचा नाराजी दूर करतायत. जर धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होते ती 18 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. पहिलं पर्व ज्या पद्धतीने लोकांनी प्रेम केलं, भरभरून प्रतिसाद दिला गावकऱ्यांनी, त्याबद्दल असंख्य गावकऱ्यांचं मी देखील कौतुक करतो. पुढच्या उद्या या भरभरून संपूर्ण मैदान भरलं पाहिजे. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू फसलाय. इथे बाकी खेळाडू सज्ज नाहीये. एकच धाव बघायला मिळते. इथे बाकी क्षेत्ररक्षण होईपर्यंत दुसरी धाव पूर्ण होते आणि या 2 धावांची धावसंख्या होते ती 20 धावा. 20 धाव फलकावर लागल्या गेल्यात. रेडी शेफ संघ तयार ठेवा. उद्या सकाळी पहिला सामना यातील विजेता आणि तुमचा बघायला मिळेल. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना मनोज पाहायला मिळतो. गुड बॉलिंग गुड किपिंग देखील बघायला मिळते. काय क्लास दर्जेला यष्टीरक्षण केलं आणि त्या यष्टीरक्षक खेळाचं नाव आहे ते म्हणजे तीर्थराज. काय सुंदर नाव तो बघायला मिळते. मनोज बाकी आता सुंदरपणे गोलंदाजी हाताळतोय. जो पूर्वीचा टर्न होता मनोजकडे तो टर्न आम्हाला बघायला मिळत नाहीये. जे आपण धनंजयने टर्न केलेत, चेतन मोहितेने काय टर्न केलेत. आजच्या दिवसात किरणचे ते शेवटचे 3 चेंडू आपण बघितले राईट आर्म लेग ब्रेक पाहायला मिळालेत. आजच्या दिवसातलं कुणालचं मी कौतुक करीलच, पण दिनेश बंटीची बॅटिंग देखील विसरून चालणार नाहीये. मोक्याच्या क्षणी धावा केला. संकटात सापड्या संघ 50 होतील की नाही प्रश्नचिन्ह निर्माण होतं, पण त्या दिनेशने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, गुड बॅटिंग बघायला मिळाली. स्पिनिंग लेग ब्रेक अप्रूटी किरण जाधवने टाकले. इथे बाकी चेंडू टटवलाय. ओहो आदेशने 6वा झेल घेतला आजच्या दिवसात. यतीनजी 6 झेल. पण जुनं गाणं घ्या ज्या गायकीने गायलं आणि ओवीचं गाणं ते खूप रील झालं होतं. युट्यूबवर बघितलं होतं. एका महिला मंडळाचा कार्यक्रम होता. महिला मंडळाच्या कार्यक्रमात ते गीत खूप ऐकलं होतं. रंजना शिंदे ही शहापूरची गायक होती. त्या गायकीने आपल्या खडजा आवाजात ते गाणं गायलं होतं. बाई सुयागे दावडी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आता विकेट तुम्हाला बघायला मिळतोय. करण नावाचा हाच तो छोटेशाही खेळाडू बघायला मिळतो. अगोदरच्या सामन्यामध्ये 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटिंगमध्ये पाहिलेत. आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो चैतन्य.
चैतन्य नाईक मॅन फ्रॉम तारापूर मांगेलाळी. खरोखर या खेळाडू प्रत्येकाचे मन जिंकले एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून तुम्हाला चैतन्य नाईक बघायला मिळतोय. इथे बाकी पॉवर प्लेची 2 षटकं संपलीत. फलका धावसंख्या लागल्या ती 20 आणि गडी बाद झालेत ते 2. पहिला आऊट झाला मला वाटते ज्ञानेश्वर आणि दुसरा आऊट झालाय तो नितेश. म्हणजे पंकज आणि करण ही जोडी मैदानात बघायला मिळते. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळ्यात तुम्हाला बघायला मिळते चैतन्य. ओ आफ्टरच्या बाहेरचा चेंडू जात आहे. वाईट पिचिंग नो बॉल आहे. निश्चितच पिचिंग बाहेर झालाय. विकेटच्या बाहेर पिचिंग झालाय. खूप चांगली पंचगिरी प्रशांत पाटील. इथे बाकी फ्री हिट बघायला मिळेल. राकेश सावे बाकी निरीक्षण करत असताना खूप सुंदर आयोजक म्हणून भूमिका पार पाडतायत. त्यांच्या बॅटिंग मधून देखील आम्ही धाव बघितला. मोक्यासाठी निलेश पाटील संघाला खेळताना. पुन्हा चैतन्य फ्री हिटचा चेंडू आहे. चेंडू इथे हवेमध्ये आहे. एक धाव तर बघायलाच मिळते. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण करताना फ्री हिट होते मित्रांनो. मोठमोठ्या सामन्यामध्ये तुम्ही बघाल तर फ्री हिटला एवढं अफर्ट करत नाहीये. फक्त चेंडू पकडायचा आणि फेकायचा. कारण ही जी आपण शक्ती आहे ती चांगल्या चेंडूला वापरा. इथे तुम्ही डाईस पकडून जरी कॅच पकडला ते नोट आउट आहे. बुद्धीचा उपयोग करायला लागतो. मोठमोठे प्रोफेशनल खेळाडू बघतात ना तेव्हा अशामध्ये काम केलं. धावसंख्या 2 निवड धावसंख्या होती ती 22 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी टाकताना आपण बघत आहात चैतन्य समोर आहे तो म्हणजे पंकज. फ्लोअरवर चेंडू होता पुढे पुरेपूर जातोय. इथे बाकी क्षेत्ररक्षण होतं. थ्रो करेपर्यंत आदेश नाईक 6 झेल आतापर्यंत आजच्या दिवसात त्याने पकडत. पहिल्या सामन्यात 4 दुसऱ्या सामन्यात 1 आणि तिसऱ्या सामन्यात 1 पकडलाय. 6 झेल पकडण्याचा पराक्रम एकाच खेळाडूवर तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड. त्या धावसंख्या होती ती 24. पुन्हा एकदा चैतन्य नाईक गोलंदाजी करतोय. ओ गुड बॉलिंग गुड बॉलिंग. इथे अपील केलं जाते. जोरदार अपील केलं जाते. अतिशय सुरेख गोलंदाजी यंगस्टार तुम्हाला बघायला मिळतो. इथे बाकी निलेश पाटील संघाची निवड देखील होईल यात काही शंका नाही. कारण यंग जनरेशन बघायला मिळतात. आमचे पूर्वीचे खेळ होते खेळत नाही निवृत्ती घेण्याच्या मार्गावर आहेत. आणि तेव्हा आम्हाला यंगस्टार कुठे हवाला आहेत. कारण ज्या निलेश पाटील संघाने पालघर डहाणून सोळोखे पळ करून सोडलं त्यांच्यासाठी एक नवीन मुलाला खूप मोठी सुवर्ण संधी आहे हा सामना बघण्यासाठी. वाईट चेंडू 25 धावा फलकावर लागल्यात. नो बॉल डिक्लेअर केलाय. नो बॉल घोषित केलाय इथे. धावसंख्या 27. रेड शेफ संघावर त्याची विजेता संघ खेळणार आहेत. उद्याच्या दिवसात कोण विजेता ठरेल 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक. उपविजेता 25,000. सराखतीचे सुंदर मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. खूप मेहनत घेतलाय हो हे आयोजन करण्यासाठी. मॅच संपल्यानंतर सर्व ऑनर आणि कमिटीची मीटिंग करा. ड्राईव्ह केला अनड्राईव्ह बघायला मिळतो. लॉंग ऑनच्या रिझनला इथे बाकी तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना मनोज नावाचे खेळाडू बघायला मिळतो. गुड फिल्डिंग गुड बॉलिंग. खरोखर या मी नवोदित खेळाडूचं कौतुक करेल. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो शिका तुम्ही. तुमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत. आणि करण नावाचा फलंदाज आता बघायला मिळतो. अगोदरच्या सामन्यामध्ये ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग करणकडे आपण पाहिलेत. ओ गुड बॉलिंग खरोखर सुंदर गोलंदाजी हाताळायला बघायला मिळते. मोठमोठ्या फलंदाजाला कसं जखडून ठेवायचं हे तुम्हाला बघायला मिळते. या षटकाला शेवटचा चेंडू आपण विचार केला. तिसरे षटक मार्गस्थ आणि फलका धावसंख्या लागली 28.
यातील विजेता संघ उद्याच्या दिवसात पहिला सामना ठीक 9:15 वाजता टॉस होईल, रेड शिफ्ट संघाविरुद्ध खेळेल. ओ हो हो, गुड बॉलिंग, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. यंग जनरेशन पाहायला मिळते. जम्पिंग साठी रफेल घेतलाय, बघूया. 3 षटक फलकात धावसंख्या लागली ती 28. जे आपलं काम करा ना, आपण गाणे घ्या. काळामध्ये मला वाटते तो 1976 आणि 78चा काळ असेल. त्या काळामध्ये गावामध्ये एक बाई डोक्यावर पेटी घेऊन यायची. त्या पेटीमध्ये मग काजळ, लहान मुलाच्या बांगड्या, तुम्हाला केसातला पिन अशा बघायला मिळायचा. आणि हे गाणं गायलंय रंजना शिंदे, शहापूरच्या एक उत्कृष्ट गायक मुलाचं काम केलं गेलं. खेड्यापाड्यात राहणारा एक चांगलं गायक दर्जा त्याने बघितलं आणि महाराष्ट्राची संस्कृती जपताना आज देखील त्या जुन्या काळाची ओळख येते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे धावसंख्या होती ती 28. इथे बाकी फुट चेंडू टाकलाय, इथे फसवलाय आणि इथे बाकी पुन्हा गडी बाद होतोय आणि बाद आदेश 7. आता बघा कृणाल नावाचा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. चला बघूया कृणाल नावाच्या खेळाकडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या गेल्यात. मोठा गडी तंबूत परतला, खूप चतुरस्थ गोलंदाजी आज बाकी तुम्हाला मनोज कडून बघायला मिळते. पहिल्या साला 2 षटकं टाकली, दुसऱ्या साला 1च टाकला, पण आता मोक्याच्या साठी स्वतः जबाबदारी उचलून संघाचा संघनायक म्हणून मोठी जबाबदारी उचलली जाते. धावसंख्या फलकावर 4थं षटक मार्गस्थ 28 झाला. आई एकविरा कांबोड्याकडे 8 खेळाडू फलंदाज आहेत. मोठी बॅटिंग त्यांच्याकडे आहे. ओ शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, थोडासा चकमा दिला, अति स्लो आला. पहिली बॅट फिरली गेली, निर्धाव चेंडू. आई एकविरा कांबोड्याकडे बॅलन्सिंग गोलंदाजी देखील आहे. 60-65 धावा देखील मोठी लढत तुम्हाला या मैदानात पाहायला मिळेल. गुड बॉलिंग, परफेक्ट लाईन अँड लेट, ॲक्युरसी, स्टंप टू स्टंप आणि ऑफ्टनच्या बाहेर टप्पा ठेवतात. खूप सुंदर गोलंदाजी हाताळली जाते आणि धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 29 धावा. 4थं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकाचा हा सामना असेल. आपण बघत आहात तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग TCPL. पुन्हा एकदा मनोज, इथे बाकी चेंडू हेलिकॉप्टर उडवला आणि सरळ हातामध्ये झेल दिला आणि बाद होतोय तो बाकी. कारण सकाळच्या सत्रात अविकेतन फायटर संघ जेव्हा अडचणीत सापडला आणि दिनेश बंटी नावाच्या जेव्हा फलंदाजाने जशी फलंदाजी केली तशा पद्धतीची फलंदाजी करण्याची जरूरत आहे.
संकटामध्ये सापडायला ज्याला वाचवताना रखवाला म्हणतात. रखवालाचं काम तो म्हणाचा संघासाठी धावा करण्याचं काम. दिनेशची बॅटिंग काय बघायला मिळेल. सुरुवातीच्या षटकात धावा आल्या पण त्यानंतर अविकेंद्र संघाची लागोपाठ 7 गडी बाद झाले आणि 8व्या गडाची भागीदारी जी दिनेशने फलंदाजी केली. आपली गुड बॅटर टुडे मी म्हणे त्याच खेळीच्या सर्वोत्कृष्ट खेळी म्हणे. कुणाची खेळी आहे पण तिथे बाकी मोकळ्या खेळी झाली. बाकी चेंडूला पूल केला. चेंडू सरळ जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे एक धाव तुम्हाला बघायला मिळते. थ्रो येईपर्यंत एका धावांची धावसंख्या फलकावर लागली जाते ती 30 धावा. गुड बॉलिंग परफॉर्मन्स ऑल आर बॉलर्स. मी एका साईडला विचार करू हिमेश मनोज चैतन्य आणि पुन्हा मनोज हाताळतो. आता तिसरं गोलंदाज तुम्हाला बघायला मनोजने 2 षटकं हाताळलीत आणि या षटकाला शेवटचा चेंडू असे आणि फलकाचा विचार केला धावसंख्या लागला ती 30. चौथा षटक गुड फील्ड वर्क गुड फील्डिंग सेशन जर सत्कारला गेलं त्या पद्धतीने गोलंदाजी ही तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मनोज लेफ्टला मोर्चा विकेट मारा करतोय. गुड बॉलिंग परफेक्ट गुडला स्पॉटवर टप्पा टाकला जातो आणि या षटकात फक्त धावा दिल्या तर 2च. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. या षटकासाठी फक्त 2च धावा दिल्यात. आपलं सुवर्ण अस्त्र जुनं वापरलं गेलं. निलेश फायटर कडे गेलेलं मंत्र वापरलं गेलं आणि 2च धावा दिल्यात. 4 षटकं आणि 30 धावा. आता 3 षटकात काय दिलं. ते खरोखर बघायला मिळते. काय श्वान पटकाची मारामारी होती. ही माझी पार्टी तुझी पार्टी बघायला मिळते. कोणीतरी जा त्यानं सोडवा. त्याला किती सुंदर गीत आपण ऐकलात. किती सुंदर अतिशय सुंदर डीजेचं आपण गाणं ऐकतात. चाळीस धावा 30 माफ करा 30 4 षटक 30 धावा. आता बाकी तुम्हाला बघायला मिळतो चैतन्य 5वं षटक घेऊन जातोय. गुड बॉलिंग परफॉर्मन्स येणार अपकमिंग यंग स्टार हे आपण बघत आहात. 2 ते 3 खेळाडू आम्हाला स्पर्धेमध्ये बघता आलेत. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. इथे बाकी चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातो. हो इथं फसवल्या गेला जाळ्यामध्ये आणि नो बॉल ओव्हर स्टेपिंग पुन्हा चूक केलाय. खूप पुढे जाऊन खेळ गोलंदाजी टाकतोय आपण. अगोदरच्या निदर्शनास मला आलं होतं पण आम्ही समालोचक कक्षात ते बोलू शकत नाहीये कारण ते कामच असते. समालोचकाने फक्त दिसते ते वर्णन करा. एक्स्ट्रा ऑर्डर करू नका. बऱ्याच समालोचकांना आयोजकांकडून कधी कधी बोलणी काय ऐकावं लागतात तर आपण ते काम करायचं नसते. आपल्याला दिसते ते वर्णन करा. ओव्हर स्टेपिंग नो डाऊट. गुड अंपायरिंग प्रशांत आणि अक्कू. एक दे फ्री हिट. बघूया फ्री हिटचा फायदा कसा उचलतायत. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू इथे फ्री हिट आहे. इथे बाकी गडी बाद नाहीये.
एक धाव बघायला मिळते. फ्री हिटचा चेंडू, खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. चैतन्य 33 धावा फलकावर लागल्यात. 60 धावा झाल्या. 55-60 खूप मोठी स्पर्धा इथे होऊ शकते, कारण क्षमता आहे एकविरा संघाकडे. चांगली गोलंदाजी बघायला आई एकविरा कांबोडा संघाकडे. पुन्हा एकदा आपला षटकाला पुढचा चेंडू. हो गुड बॉलिंग, परफेक्ट ऑफ साइड ऑफ स्टंप टाकताना बघायला मिळतं. आणि हेच वय आहे, तुम्हाला शिकायला पाहिजे, परिपक्व बनायला पाहिजे. आणि निलेश पाटलाकडे ह्याच वयात खेळायला आले आणि मग ते रणांगण गाजवलं, रणसंग्राम केलं. प्रत्येक स्पर्धा जिंकण्याची ताकद त्यांच्याकडे बघायला मिळाली. हेच तुम्हाला शिकायचं आहे. पुन्हा एकदा आणि फलंदाज आहे तो योगेश, ह्याच्याकडे क्षमता आहे फलंदाजी करण्याची. ट्रॅव्हल केला चेंडू, मधल्या स्टंपवरचा हलक्या बॅटने ढकलला गेला. चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी थ्रो करावे तर एक धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि एका धावाची विचार केला धावसंख्या 34, 34 धावा. आता बाकी धावा होत नाहीये. धावासाठी संघर्ष करावा लागतो, कारण विकेट तुमचे गेलेत. आणि मुख्य फलंदाज हे तंबूत गेल्यामुळे आई एकविराकडे एक निर्माण आहे. पण अजून देखील एक फलंदाज आहे ज्याच्याकडून आम्ही आशा अपेक्षा बाळगल्या जातात, कारण 6 ते 7, 8 फलंदाज आई एकविराकडे बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळतात. यातील विजेता संघ उद्या पहिला सेमीफायनल सामना खेळेल. शॉर्ट ऑफ लेन, अतिशय सुंदर गोलंदाजी. व्हॉट अ बॉलिंग, यंग स्टार, यंग कमिंग फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. चैतन्य चॉईस प्लेअर हा घेतला गेला. 5 मालकांनी बाकी त्याच्यासाठी मागणी केली होती, पण चिठ्ठी टाकली आणि मग शेवटी गेला तो या संघामध्ये. तृषांक आणि ऋषांक इलेव्हनकडे बरेच कुट्टे आणि राजेश कुट्टे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. फ्लो केलाय, बघूया षटकार बघायला म्हणजे गडी पाहायला मिळेल. आणि इथे बाकी नाही, फक्त उंची गाठलाय, अंतर नाही कापू शकलेत. आणि पुन्हा एकदा गडी बाद होतोय, तो म्हणजे मोठा गडी तंबूत परततोय. हार्दिक तांबरकर प्रत्येक षटकाला 500 आहेत. मयू यांना चला बघूया. धावसंख्या आहे ती 34, 34 धावा. 5 षटकाने 34 धावा. काय 6 गडी तंबूत परत आहेत. काय गोलंदाजी केली. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो अझरुद्दीन नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. ह्याच गावात राहताना, रोज याच मैदानावर प्रॅक्टिस करताना म्हणजे प्रत्येक चेंडू षटकाराशिवाय थांबत नाही. पण मैदानावर आज जेव्हा खराब फलंदाजी झाली तेव्हा लोकांकडून बाकी खूप काय ऐकायला मिळालं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर परफॉर्मन्स देतात तृषांक आणि ऋषांक 11 संघ. 2 हात करताना आपण आई एकविरा कांबोडा संघ बघत आहात. 5 षटकाच्या समापनानंतर फलकावर धावसंख्या लागली 34. अझरुद्दीन आपल्या षटकाला पुढचा चेंडू गोलंदाजी करतोय. इथे बाकी स्वीप केलाय, सरळ चेंडू पॉइंटच्या रिजनला जातोय आणि डायरेक्ट हिट बाद. कोणत्याही प्रकारचा कॉलिंग जात नाही. आणि 7वा गडी तंबूत भावेश यांच्याकडे डायरेक्ट हिट बघायला मिळतो आणि गडी बाद होतोय. या आदरणीय अमित सावे यांचं देखील आगमन होतं. या अमित सावेजी खरोखरच तुमच्यासारख्या व्यक्ती आमच्या मंचावर येणे हे TCPAचं भाग्य म्हणावं लागेल. अमित सावे खरोखर एक मोठं व्यक्तिमत्व ह्या गावातलं आपण बघत आहात. मी विनंती करतोय आमच्या आयोजकांना की त्यांचा पहिला आपण यतीनजी यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. चला बाकीकडे बघा सन्मानित केलं जाते आमच्या साहेबांना आपण बघत आहात.
निश्चित साहेब असंच प्रेम आमच्या TCPवरती ठेवा, तारापूर गावाच्या खेळाडूवरती ठेवा आणि तुमच्यासारखे मोठे आदरणीय व्यक्तिमत्व इथे येतात, हीच आमची खरी मोठमोठी पावती तुम्हाला बघायला मिळते. बघा कशा पद्धतीने जसं जसं वेळ मिळतात तसे आपले रसिक मायबाप प्रेक्षक मोठमोठे पाहुणे मंडळी आवर्जून या TCPला तुम्हाला भेट देतात आणि आम्हाला आनंद वाटला की जुने वर्गमित्र राकेशजी तुम्ही एकत्र जेव्हा येतात ना तेव्हा तर जुन्या आठवणी उजाळल्या होत्या. त्या बेंचेसवरची मस्ती, मॅडमचे रसाने वाकून वाढणारे पेपर, काय काय गोष्टी आठवायला पाहायला मिळतात आणि म्हणूनच ते ही प्रीमियर लीग तुम्हाला बघायला मिळते. पण एक एक वेगळा दर्जा, कारण पहिल्या गावातल्या प्रीमियर एवढा मोठा सेलिब्रिटी आपण मोतीलाल पाहिला ना, तुम्ही देखील मोठ्या मोठ्या बाहेर ठिकाणी, पण एका गावाच्या प्रेममध्ये काय दादूसने काल धमाल केली. रात्री बऱ्याचशा लोकांचे मला फोन आहे, दीपक भाऊ आपण प्रीमियर लीग करायची की नाही, एवढं असं करतील तर लोकांच्या अपेक्षा वाढतात. मोठमोठी लोक आहेत हो त्यांच्याकडे, नाही ना मोठमोठी लोक आहेत तुमच्याकडे ना, कारण जाधव साहेबांचे संबंधच असे आहेत नाते पलीकडचे. अशा परिस्थितीचं पुन्हा शिकतो आपल्या सरकारला पुढचा चेंडू, हा हा अजून येतो, क्या कर दिया था, पण शॉट परफेक्ट होत नाहीये. सोप्पा झेल, 8वा झेल पकडलाय आदेश, 8वा त्यांचं अकाउंट हँग झालाय. ची जोडी मैदानात आहेत आणि फलकावर धाव संख्या आहे ती फक्त 34. स्पर्धेचा सर्वात निचांक स्कोर 41 आहे. बघू त्याच्यापेक्षा कमी करतात, पण त्या 41 देखील 5 ओव्हरमध्ये होते, पण त्या 41 साठी 2 बॉल 2 धावाचा सामना झाला होता. आत्ता बाकी शेवटचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय मोईन. काय फलंदाजी कोलमडले गेले हो. पंकज आउट झाला आणि एकासाठी लाईनच लागायला, ज्ञानेश्वर गेला, नितेश गेले, करण गेले, कुणाल गेले, कौशिक गेले, योगेश गेले, फक्त मयूर आहे, अनुराग गेले आणि संतोष गेले. असे 9 गडी तंबूत आपण पाहिलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी करताना आपण गोलंदाज बघत आहात. अझरुद्दीन नावाचा हा गोलंदाज, हॅट्रिकचा चान्स आहे, बघूया हॅट्रिक होते का. ओ सन्मानजनक खेळून काढलाय, रायझिंग डिलेव्हरी, ऑफस्टम्पच्या वरती चेंडू जातोय. पंच खूप चांगली करतात. अक्षय ह्यांच्याकडनं चेंडू दिला जातो, एक लेग बायच्या रूपात. धावसंख्या होती ती 35. 35 धावा या फलकावर लागल्या जात आहे. अतिशय दर्जेदार मोठी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. कालच्या दिवसात एक मोठं सेलिब्रिटी पाहिलं, भरभरून लोकांनी प्रेम केलं, काय नृत्य बघायला मिळेल, काय गाणी बघायला मिळाली हो. दादूस मॅम फ्रॉम भिवंडी, सोनेरी घालायचं, सोनेरी आवाजाने, सोनेरी माझ्या मने नाच, प्रेम करणाऱ्या लोकांना माझ्या सोनेरी आवाजाने मुक्त करायचं असं त्यांचा हेतू. एका सिंगिंग स्टार कलाकारामध्ये जज होते. एकही मुलीचं गाणं ऐकलं आणि गळ्यातली चेन काढून त्यांनी अवॉर्ड म्हणून तिला दिलं. इथं ऑप्शनच्या खूपच पेंडू जाहीर जातो. अजूनचा वाईट चेंडू, धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होती ती 36 धावा. मोठी बॅटिंग लाईनअप असणारा संघ होता आई एकविरा. 8 फलंदाज त्यांच्याकडे आहेत. माझ्या समालोचक कक्षातून मी जर बॅटिंग लाईनअप बघितली तर आई एकविराकडे मोठी बॅटिंग लाईनअप आहे, पण का कोलमडलं समजायला मार्ग नाही. ओ यारकड चेंडू खेळून काढलाय, यस नचं कॉलिंग आहे आणि इथे बाकी संघ ऑलडाऊन. किती षटक बाकी राहिले, 7 चेंडू बाकी राहिले आणि संघ पूर्ण ऑलडाऊन झाला तो 36 धावात. म्हणजे स्पर्धेचा सर्वात लोएस्ट स्कोर या संघाचा बघायला मिळतोय. आता बाकी 37 धावा विजयासाठी करायच्या आहेत. ऐकूया
आणि मग फायनल. पण तुम्हाला बँजोचा नजराणा बघायला मिळेल. काय गाणी वृंदावन, काय गीतं तुम्हाला ऐकायला मिळतील. सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहा, मॅचचा आनंद लुटा आणि हा उत्सव पहिल्यांदा झाला आहे तो अशा पद्धतीने करा. ती विजेता ट्रॉफी, बँजोची मिरवणूक, काय काय बघायला उद्याच्या दिवसात. धावसंख्या होती ती 1. पुन्हा संतोष हलक्यामध्ये खेळून काढला. इथे बघा धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होती 2 धाव फलकावा लागल्यात. चला अमित दवणे साहेबांचं देखील इथे बाकी सत्कार केला जातो. या अमित दवणे साहेब, तुमचं मानधन हे तुमच्या पोहोचवलं आपण त्या टीमचं देतोय. रकीब 11चा धनंजयला सुपूर्द केला गेला. जोरदार टाळ्या. बघा किती शिस्तबद्ध मॅच तुम्हाला पाहायला मिळते. जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. खेळला इथे बाकी. ओहो, मी घेऊ का तू घेऊ, ना तुझा ना माझा जमिनीचा वाटा. ज्या जमिनीसाठी भाव बहिणाची नाते तुटले गेली
टोकन घेतलं कोणी, विकली कोणी, असं झालं गेलं. आणि इकडे बघता बघता झेल सुटला गेला. काय काय बघायला मिळतं तारापूर लीगमध्ये. खरोखर यतीनजी खूप खूप मला देखील शिकता आलं कशा पद्धतीने वाट लागते मॅचची. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं पाहिजे. एक मजेचा भाग, खूप मजा करतात. पुन्हा एकदा ओ इथे चेंडू टट्टवला आहे आणि आता बाकी जातोय तोलखील चेंडू फाईन लेगच्या रिझनला आणि बघायला मिळते ते 2 धावांची धावसंख्या होते 24 धावा. थोडंसं नर्वसनेस मी बघितलं टीमकडे, कारण धावा जेव्हा कमी झाल्या ना तेव्हा नर्वसनेस नाही करायचं. कमी लो स्कोरवर देखील मॅच जिंकता येतात. पुन्हा एकदा आपला षटकाराला पुढचा चेंडू. हा हा चेंडू टटवला इथे बघायला मिळतो लेगच्या रिझनला. 1 धाव 2 धाव चेंडू सीमापालीकडे 4 धावा आणि या 4 धावांची धावसंख्या पोहोचते. त्याला पॅव्हलियन मध्ये जर 6 मारली तर मयुरेश तुम्हाला 500 रुपयाचं बक्षीस. सरळ पॅव्हलियन मध्ये 6 मारायची आहे. पॅव्हलियन मध्ये 6 मारा 500 रुपयाचं बक्षीस मिळवा. इथे षटक संपलं. धावसंख्या झाली 28. अजून देखील विजयासाठी धावा करायच्या त्या 9. बक्षीस तुम्हाला जाहीर केलाय. काय काय बक्षीस मिळले जातात जिथे कधी लावले नसतील आजपर्यंत. माझ्या समालोचनामध्ये व्यासपीठावर षटकार मला बक्षीस नाही, पण हे फक्त TCPL मध्ये बघायला मिळते. तारापूर क्रिकेट फील्ड मध्ये मयुरेश सरळ षटकार माराने 1000 रुपयाचं बक्षीस घ्या. काय दर्जा बघायला मिळतोय. आता बाकी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. 8 फलंदाज लाईन मध्ये होते. 21 कांबोडाचे फक्त पंकजच खेळला. बाकी सर्व ज्ञानेश्वर, नितीन, करण, कुणाल, कौशिक एकामागे एक गारद झाले आणि त्याच्यामुळे ह्या टीमचा स्कोरच झाला नाहीये. ओ लेफ्ट ऑफ्टच्या बाहेरचा चेंडू सुंदर गोलंदाजी हाताळतो. तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो ज्ञानेश्वर. आजच्या दिवसात चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वरने आपण बघितल्यात, पण मी सुरुवातीला सर्व कुणालची गोलंदाजी आपण बघितली. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग कुणालकडनं बघायला मिळाले आजच्या दिवसात. नंतर ते चैतन्य ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग. फुलटच चेंडू टटवलाय, सरळ जातो मिड विकेटच्या डोक्यावर. नक्की नाही इथे बाकी अंतर कापायला कमी पडलात. सोपा झेल पकडला गेला आणि गडी तंबूत परत. चैतन्य तुम्हाला बघायला मिळतो. काय परफॉर्मन्स दिला गोलंदाजीमध्ये या गोलंदाजाने. अपकमिंग यंग टॅलेंट याला म्हटलं जातंय. ओ रेडी केलाय. चेंडू चांगला होता. ऑफ्टनच्या बाहेर हळूवार पद्धतीने तुम्हाला चकमा दिला त्यात त्यांच्या पेसने. नकल गेन आपण लेझर क्रिकेटमध्ये त्याला म्हणत असतात की तुमच्या पेसपेक्षा तुम्ही कमी वेगाने चेंडू टाकणार बघा. एक्सपेरिमेंट खऱ्या अर्थानं चेंडू असतो. तुम्हाला एक वेगळा प्रयोग केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी हाताळा बघत आहात आपण ज्ञानेश्वर यांना. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू यंगस्टार कडनं असे फटके बघायला मिळतात आणि सरळ चेंडू जातो. एकमेव खेळाडू आमचे बसलेत त्या व्यासपीठावरती. त्यांचं मनापासून कौतुक, कारण 6000 स्क्वेअर फीटचं ते व्यासपीठ तुम्हाला दिलंय खेळाडू कक्ष. इथे बाकी धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते. ती धावसंख्या झालाय 32. क्रॅम्पाला खेळाडूला बघा. उद्या त्यांना खेळायचंय निश्चितच. बघायला डिहायड्रेट होऊ नका म्हणून म्हणतो ना. बऱ्याच ठिकाणचा लिंबू पाणी बोलून आणतात. तुम्हाला चांगलं पेय पाणी जास्तीत जास्त प्या, कारण थंडी हल्ली जास्त पडत नाही असं नाही की. आणि ॲक्च्युली जर पाहिलं तुम्ही ऋतूचा विचार तर फेब्रुवारीपासून तुम्हाला गरमी चालू करतात. पण आता तसं नाही. सुनामी आली 10 वर्षापूर्वी आणि प्रत्येक ऋतूला पाठीमागे 32 दिवस गेलाय असं शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. या 4 धावांची धावसंख्या झाली ती 32. अजून देखील विजयासाठी तुम्हाला धावा करायच्या त्या 5. चला इंजुरी जर असेल तर आपण बाहेर त्यांना न्या, दुसऱ्या खेळाडूवर पाठवा.
रिस्क देण्यापेक्षा खेळू नका. या 2 खेळाडू मध्ये या आणि आपण आपल्या खेळाला घेऊन जायचं आहे. इंजुरी नका करून हा, उद्या तुम्हाला खेळायचं आहे. पाऊस धावाची आवश्यकता तुम्हाला बघायला मिळते. काय क्रिकेट खेळलाय, आकर्षक बक्षिसं जे आमचे क्रीडाप्रेमी आहेत त्यांना देखील बघायला. एका हातात कॅच पकडायचं आणि तुम्ही गॉगल मिळवायचं, हे फक्त महाराष्ट्राने पहिल्यांदा इतिहासामध्ये घडलंय. ते फक्त तारापूरच्या मैदानावर TCPL म्हणजे तारापूर क्रिकेट प्रेममध्ये भरभरून प्रेक्षक बघायला मिळतात. प्रत्येकानं जेवणाची सोय हे देखील विशेष, खेळाडूसाठी नाही आहे, प्रत्येक व्यक्तींना. आणि उद्याची मॅच सकाळच्या 17 तुम्हाला बघायला मिळणार. ती म्हणजे निश्चितच एका साईडला तुम्ही बघा रेड शेप आणि यातील विजेता यांची पहिली मॅच 9:30 तुम्ही मैदानावर यायचं आहे. 9:45 टॉस येईल आणि 10 वाजता ठीक ती मॅच खेळेल. त्यानंतर बाकी अविकेतन फायटर आणि माजिद फायटर हे 2 संघ 11 वाजता खेळेल. त्यानंतर बाकी महिलांची मॅच, मग अबाव 40 आणि मग फायनल. असं 3 प्रकारचे तुम्हाला सामने उद्या बघायला मिळतील. भारती राणा आणि त्यांची टीम त्यांचं मनापासून कौतुक करेल. जेवणाचे कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता त्याने जेवण तुम्हाला बनवून दिलं. फक्त सामान द्या, आम्ही तुम्हाला जेवण म्हणू. हे तुम्हाला पाहायला मिळते. इथे बाकी मनोजच्या बॅटरीतून पाहायला मिळतो का पाहायचा. आणि अशा पद्धतीने सामना विजयी ठरलाय. आणि हा संघ बाकी तृषांक आणि रुशांक 11 हा संघ क्वालिफाईंग होतोय. उद्या बाकी पहिला सामना त्यांचा होईल. चला खुर्च्या उचलून प्रत्येकाने खुर्च्या मंडपासमोर आणा उचलून. आवर्जून आम्ही सांगतोय खुर्च्या मंडपावरून आणा उचलून. ज्याने ज्याने खुर्च्या घेतल्या असतील त्यांनी ह्या मंडपापर्यंत उचलून आणायचा प्रयत्न करा. फर्स्ट आहे मंडपापर्यंत खुर्च्या आणा. निश्चितच आजच्या दिवसाला आपण बघितलं अनेक मान्यवर. खरोखर मनापासून तुमचा देखील मंजरा. आमचे वकील साहेब आहेत त्याचा देखील मनापासून आभार. हो चला माय भगिनींचं मनापासून कौतुक. यास गुड वर्क. अशा खुर्च्या आणून ठेवा. खरोखरच खूप मोठे प्रेक्षक आणि आदरणीय प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे बघूया.